इंडिया आप तक समाचार, कड़वा लेकिन सच। नमस्कार, मैं हूं आनंद शर्मा और आप देख रहे हैं इंडिया आप तक न्यूज, कड़वा लेकिन सच। आज हमारे साथ एक ऐसी शख्सियत मौजूद है जिसके बारे में मैं ये क्लेरिफाई करना चाहूँगा कि मैं खुद जब उनसे नहीं मिला था, जब उनको सिर्फ देखा करता था कभी किसी प्रोग्राम में कहीं, तो ऐसा लगता था कि बहुत ही एरोगेंट व्यक्ति है, बहुत ज़्यादा। लेकिन जब मिला तो सारी शिकायतें दूर हुई। जब पहचान बनी तो ये पता चला कि नारियल है। नारियल इसलिए कह रहा हूँ कि बाहर से तो कड़ा रहता ही है, लेकिन अंदर से खाने और पीने सबकी व्यवस्था करता है। हमारे साथ मौजूद हैं मंत्री गुलाब राव पाटिल जी के सुपुत्र प्रताप राव गुलाब राव पाटिल। प्रताप भाई, आपका स्वागत है हमारे स्टूडियो में। खाने पीने से रिलेटेड व्यवस्था की बात इसलिए कर रहा हूं कि जो काम ये कर रहे हैं वो किसी सरकारी पद पर, किसी राजनीति पर, इसके लिए नहीं कर रहे हैं। ये उन सब से हटकर कर रहे हैं और ऐसे समय से कर रहे हैं जब शायद राजनीति की उतनी समझ भी इनके पास नहीं थी। प्रताप भाई, आपसे एक छोटा सा और पहला सवाल ये रहेगा कि राजनीति में आप आ कैसे गए? इतनी अभी आपकी उम्र बहुत ज़्यादा नहीं हुई है, तो राजनीति में इतने बड़े पद तक आए हैं। राजनीति में आपकी शुरुआत कैसे हुई? राजनीति में सुरुवात अशी हुई की मराठीत बोला तुम्ही काही पण. राजनीतीत अशी सुरुवात झाली की ग्रामीण भागात राहत असल्या कारणाने एक ग्रामीण भागात कोणाचं दुःख असेल, सुख असेल, या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न मी करत होतो। माझे शिक्षण जिल्हा परिषद शाळेत पारधी या ठिकाणी झालं। माझे वडील जिल्हा परिषद सदस्य होते, तसेच आमदार झाले, सभापती झाले, कृषी विभाग जिल्हा परिषद जळगाव। तर नामदार मोदयांच्या मागे मग नामदार मोदय कुठे बाहेर गाव गेले असतील, कुठे गेले असतील, तर गावात दुःखात सुखात जाण्याचा मी प्रयत्न करत होतो। ते दुःख सुखाचा प्रयत्न करत असताना हळूहळू मला एक समाज कार्याची आणि कोणाच्या लग्न समारंभात जाण्याची आवड या ठिकाणी निर्माण झाली। त्याच्यामुळे मी नंतर कॉलेज केलं, त्याच्यानंतर डिप्लोमा केला, डीएड केलं। कॉलेजमध्ये राजनीति करत होते का तुम्ही? कॉलेजमध्ये मी राजनीति केली नाही। कॉलेजमध्ये कधी URJCR या कोणत्याच भानगडीत मी पडलो नाही। म्हणजे माझा प्रवास म्हटलं तर मी बसने अपडाऊन या ठिकाणी केलं। एक परिस्थिती हालाक्याची होती आणि नामदार मोदयांचीही होती, तर बसने अपडाऊन करत असताना मला प्रवासातच माझा टाइम भरपूर जात होता। तर राजकारणाचे अष्टपैलू हे मला खेड्यातून आणि माझ्या गावातून या ठिकाणी मिळाले। नामदार मोदय नसताना गावात प्रत्येका ठिकाणी जाणं येणं आणि प्रत्येकाशी संपर्क करणं आणि प्रत्येकाशी ओळख, परिचय, नाव, गाव, काय करता, या सगळ्या गोष्टींची ओळख करत असताना मी कुठेतरी राजकारणात या ठिकाणी पोहोचलो। आपके बारे में लोग ऐसा कहते हैं कि आप अभी आपके कार्यक्षेत्र में जितने भी गांव हैं उसमें लोगों को नाम से जानते हैं। तो मैं नामदार साहब या आमदार होते, तर आमदार साहेबांनी मुंबई असायचे, कधी त्यांना महाराष्ट्राची जबाबदारी होती। एक वक्तृत्व शैली त्यांच्या याच्यात आहे, एक सरस्वतीची देण वडिलांना असल्यामुळे खानदेशची मुलुक मैदान तोप म्हणून त्यांची ओळख या ठिकाणी होती। महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी जात असताना ग्रामीण भागात आणि मतदारसंघात लग्न कार्य असेल, काही दुःख असेल, काही उद्घाटन असतील, काही छोटे मोठे प्रोग्राम असतील, काही शेंडीचे प्रोग्राम असतील, मानाचे प्रोग्राम असतील, मंदिराचं असेल, तर या ठिकाणी जाण्यासाठी मी ग्रामीण भागात जात होतो। ग्रामीण भागात जात असताना मला ओळख परिचय करून देण्याला सुरुवातीला गरज पडली। नामदार मोदयांचे PA मी सोबत घ्यायचो। गोकुळ नाना असतील, नवल असेल, अभिजित काका असतील, या सगळ्यांपैकी एकाला मी सोबत घेऊन ग्रामीण भागात जायचो आणि मग ते माझी ओळख परिचय करून देत असायचे। मग हळूहळू माझी ओळख परिचय त्यांनी करून दिला। मग नंतर सलग 20-25 वर्ष मी मतदारसंघात फिरत असताना मग प्रत्येकाशी ओळख परिचय झाला। त्याच्यामुळे या सगळ्या ओळख परिचय मी लक्षात ठेवलं आणि प्रत्येकाचं नाव मला लक्षात असणं गरजेचं होतं, कारण राजकारणात माणसं ओळखणं गरजेचं आहे, नाव ओळखणं गरजेचं आहे। प्रताप भाई, तुम्हाला राग येतो केव्हा? मला राग कधी कोणी खोटी गोष्ट सांगितली आणि मला कोणी सांगितलं की तुला तो शिव्या देत होता, मला त्याचा राग आहे की तो
तो माझ्या तोंडावर बोलला तरच मी मानू शकतो, तू मला खोटं सांगू नको. आणि राजकारणाच्या विरुद्ध माझं थोडं काम आहे. राजकारणात खोटंही बोलावं लागतं, पण मला खोटं बोलणं कधी कधी जमत नाही. त्याच्या मला राग आहे आणि कोणी खोटं सांगितलं मी ते ऐकून घेत नाही. कधी कधी राग असा येतो की सकाळपासूनच रात्रीपर्यंत काम करा आणि कधी कोणाचा फोन न उचलणे, कधी कोणाला काही रिस्पॉन्स न केले तो बोलतो की आमचा फोन पण उचलत नाही, जास्त मोठे होऊन गेले असं तसं, तेव्हा मला कुठेतरी क्रोध आणि संताप या ठिकाणी येत असतो. प्रताप भाई, आप है सो जीपीएस, ये क्या है आपके यहाँ? बहुत चर्चाओं में रहता है, कहीं कई व्हाट्सएप ग्रुप्स पे देखा जाता है. क्या है जीपीएस? 2008 मध्ये आदरणीय नामदार मोदयांनी संस्था या ठिकाणी विकत घेतली. मतदारसंघातील साडवा या गावातून 2008 ला पारदीला संस्था या ठिकाणी आणली. ती संस्था चालवत असताना एका गावात पारदीमध्येच एक प्लॉट एरियामध्ये प्लॉट घेतल्याने त्या ठिकाणी संस्था चालू केली. त्याच्यानंतर कोरोनामध्ये कोणाला काही शिकवलं असेल तर कोरोनाने आम्हाला शिकवलं. घरी बसणं आम्हाला माहित नाही आणि शांत बसणं आम्हाला माहित नाही, पण कोरोनाने सगळ्यांना घरी बसवलं होतं. त्यावेळेस नामदार मोदयांचं स्वप्न होतं की आपण कुठेतरी इंग्लिश मिडियम सुरू करावी. तर इंग्लिश मिडियम सुरू करण्यासाठी त्या ठिकाणी वर्ग खोल्यांची सुरुवात झाली. जून महिन्यातही कोरोनाची तीव्रता कायम होती आणि शैक्षणिक वर्ष हे जून मध्ये सुरू होतं, पण मी संस्था या ठिकाणी जून मध्ये सुरू केली आणि गावाखेड्यात जाऊन प्रत्येक विद्यार्थ्याला मंदिरात कुठेतरी बसवून इंग्लिश मिडियमचे शिक्षण माझ्या शिक्षकांनी दिलं. त्याचं नाव काय ठेवावं हे सगळ्यांना प्रश्न पडला. मग त्याचं नाव ठेवलं आम्ही गुलाबराव पाटील इंग्लिश मिडियम स्कूल, मग जीपीएस स्कूल, गुलाबराव पाटील स्कूल असं आपण त्याचा उल्लेख या ठिकाणी करतो. तर मग शाळा या ठिकाणी सुरू केली आणि मग त्याच्यानंतर माझा एक मित्र परिवार होता, राधे राधे मित्र परिवार. तो मित्र परिवार असं जोडला की मी कीर्तन भजन या ठिकाणी जाण्याची मला आवड होती. आणि मग ते कीर्तनात जात असताना एक मित्र आम्ही सगळे जमा झालो आणि एक जीपीएस मित्र परिवार राधे राधे मित्र परिवारात विलगीकरण झाला. तर जीपीएस मित्र परिवाराच्या माध्यमातून मी आरोग्य सेवा, ये जो स्कूल है आपकी, वो कौन से क्लास से कौन से क्लास तक है? माझी शाळा ही नर्सरी पासनं तर ज्युनियर सिनियर म्हणजे नर्सरी ते पीजी म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत आमचं शिक्षण या ठिकाणी होतं. माझ्याकडे 350 मुलं या ठिकाणी दत्तक आहेत माध्यमिक विद्यालयाला. नामदार मोदयांचं स्वप्न होतं की मी शिकू शकलो नाही परिस्थितीमुळे, पण माझ्या मतदारसंघातील माझ्या गावातील मुलं शिक्षणापासून वंचित राहिले नाही पाहिजे. मी इंग्लिश शिकलो नाही, पण माझे नातू पंतू माझ्या मतदारसंघातील कार्यकर्ते असतील, लोक असतील, मतदार असतील, त्यांच्या मुलांना कुठेतरी इंग्लिश मिडियमचे शिक्षण घ्यावं म्हणून त्या ठिकाणी इंग्लिश मिडियम सुरू केली. तर नर्सरी ते ज्युनियर सिनियर तिथपर्यंत माझी एक कॉलेज आणि शाळा आहे. ये जीपीएस के बारे में जो सुना है, मैंने सुना है, आरोग्य की भी सेवाएं इस माध्यम से हुआ करती है. कई सारे लोगों को मोतीबिंद का ऑपरेशन है वगैरह वगैरह, वो भी किया जाता है वहाँ पे. तो मैंने सिर्फ चर्चाओं में ही सुना है कि वो काफी बड़ा अंक है लोगों के मोतीबिंदू ऑपरेशन. तर जीपीएस मित्र परिवाराच्या माध्यमातून गेल्या 4 ते 5 वर्षापासून शंकर आय हॉस्पिटल पनवेल यांच्याशी मी टायप केला आणि मोतीबिंदूचे शिबिर मी या ठिकाणी घेत असताना माझा मानस होता की जळगाव ग्रामीण मतदारसंघ हा मोतीबिंदू मुक्त करावा हे मंत्री मोदयांचं स्वप्न होतं. तर मग एक ऑपरेशन करायचं म्हटलं तर 20-25 हजार रुपये जे डोळ्यांच्या ऑपरेशनला कुठून आणावे गरिबांनी. तर शंकर आय हॉस्पिटल आणि जीपीएस मित्र परिवाराचा टाईप झाला. गेले 5 वर्षात मी 14,000 लोकांच्या शस्त्रक्रिया मोफत केल्या. मोफतच नाही तर त्यांचं येणं जाणं राहणं खाणं सगळं फ्री ऑफ कास्ट, 1 रुपयाही कोणता नाही. आणि विशेष म्हणजे पेशंट सोबत नातेवाईक नक्की जात असतात, पण माझ्याकडे नातेवाईक नाही. माझा जीपीएस मित्र परिवाराचा सभासद पूर्ण 50-100 पेशंटचा जो कॅम्प जात असेल त्यांची पूर्ण सेवा मित्र परिवार त्याचा एक सभासद जाऊन त्यांची सेवा करत असतो. मंत्री मोदी नेहमी म्हणत असतात की पेशंटची सासूही मी आणि सूनही मी आणि मुलगाही मी, या पद्धतीने नामदार मोदी काम करत असतात की त्या पेशंटची सूनही मी आणि मुलगाही मी. म्हणून माझा कार्यकर्ता माझा मित्र परिवार या ठिकाणी ते काम करत असतात. ये जीपीएस जो है इसके जरिए पंढरपुर वगैरह भी आप लोग लेके जाया करते हैं क्या भाविकों को?
या मंत्री महोदय की तरफ से जाते हैं वो लोग? मला एके दिवशी विचार आला, मंत्री महोदयांनी बाबा महाराज सातारकर यांचं नाव महाराष्ट्रात या ठिकाणी होतं. कीर्तन क्षेत्रातील मोठं नाव बाबा महाराज सातारकर गेल्या 20, 25, 30 वर्षापूर्वी पारदीत आणलं होतं. इंदोरीकर महाराजांना आणलं होतं. मग मी विचार केला की राजकारणी माणसाचा वाढदिवस, कोणावर मला टीका करायची नाही, पण राजकारणी माणसाचा वाढदिवस कसा साजरा करावा. तर नामदार महोदयांचा वाढदिवस हा वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून एक कीर्तन, अखंड हरिनाम कीर्तन सोहळा 7 दिवस आपण कीर्तन त्या ठिकाणी घेतो. कीर्तन घेत असताना मला विचार आला की गरीब लोक जे आहेत ते वारीत जाऊ शकत नाही, वयाची अट असते, पायदळ चालू शकत नाही. वारीला जायचं म्हटलं पंढरपूरला तर 1000, 2000, 5000 रुपये आणायचे कुठून? तर मग मी विचार केला, नामदार महोदयांनी विचार केला की माझ्या गरीब जनतेला पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन कसं करता येईल. तर नामदार महोदयांनी विचार केला की पाणी वाहतं ठेवलं पाहिजे की डास मच्छर होणार नाही. तर नामदार महोदयांच्या ब्रीद वाक्य आणि सगळ्यांची इच्छा, तर सगळ्या कीर्तनकारांचा विचार घेऊन नामदार महोदयांनी एक विचार केला की आपण या सगळ्या लोकांना पंढरपूर नेलं पाहिजे. तर 60 बसमध्ये मी पंढरपूर वारी या ठिकाणी सगळ्यांना नेलीच नाही, पहिली वेळेस नेलीच नाही. तर तिथे हॉल केला, त्यांचं राहणं, खाणं, जेवण सगळं त्यांच्या सोबत मीही गेलो. नामदार महोदय त्या दिवशी एक दिवस त्या ठिकाणी आले. तर फक्त लोक काय करतात की वारी करायची, गाड्या करून दिल्या, गाड्या चालल्या, असं नाही. पण त्यांच्या सोबत राहणं, त्यांच्यासोबत खाणं, झोपणं, त्यांच्या आनंदात आनंद घेणं, तोच आनंद माझा होता. म्हणून ही वारीची अखंड सेवा या ठिकाणी बसने असेल, रेल्वेने असेल, अशी दरवर्षी मी पंढरपूरची वारी मतदारसंघातील लोकांना नेण्याचा, गरीब लोकांना प्रयत्न करत असतो नामदार महोदयांच्या आशीर्वादाने. प्रताप भाई, जिला परिषद के चुनाव आने वाले हैं, महाराष्ट्र में हो चुके हैं कई जगह पे. जलगांव में जिला परिषद है, उसका भी नंबर नहीं आया है. नंबर आएगा तो अब की बार ऐसा बताया जा रहा है कि जिला परिषद अध्यक्ष के रूप में लोग आपको देखते हैं. तो क्या मोटिव रहा है, आप क्या सोचते हैं फ्यूचर में लोगों के लिए? जिला परिषद बोले तो गांव का मंत्रालय. नक्कीच एक मिनी मंत्रालय म्हणून जिल्हा परिषदला ओळखलं जातं आणि ग्रामीण भागाशी टच असलेलं जिल्हा परिषद आहे. एक व्यासपीठ जर म्हटलं तर ग्रामीण भागाच्या सगळ्या समस्या ज्या ठिकाणी जमा होतात ते म्हणजे जिल्हा परिषद. जिल्हा परिषद सदस्य असताना नक्कीच माणसाला वाटत असतं, पहिली पायरी चढल्यानंतर माणूस दुसऱ्या पायरीकडे नक्कीच बघत असतो, दुसरी पायरी चढल्यानंतर माणूस तिसऱ्या पायरीकडे बघत असतो. तसंच मी बघतोय की जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केलं. गेल्या 5 वर्षापासून सगळेजण आस लावून बसलेत की इलेक्शन केव्हा लागणार, पण सर्वोच्च न्यायालयाचा निकाल अजूनही प्रलंबित आहे. त्याच्यामुळे इच्छुकांचे धाबे दणागलेत. तर त्याच्यामुळे मलाही वाटतं की कुठेतरी जिल्हा परिषद अध्यक्ष झाला पाहिजे. अध्यक्ष म्हणजे जिल्ह्याच्या मुख्यमंत्री या ठिकाणी जो असतो तो जिल्हा परिषदचा अध्यक्ष असतो. हा राजकारणी माणूस याच्या अपेक्षा कधीच पूर्ण होणार नाही. त्याच्यातला मी आहे की मलाही वाटतं की आज जिल्हा परिषद सदस्य नक्कीच अध्यक्ष झालं पाहिजे. लोकांची इच्छा आहे, माझी इच्छा आहे की अध्यक्ष झालं पाहिजे आणि जळगाव ग्रामीण नाही तर जळगाव जिल्ह्याच्या समस्या कशा सोडवता येतील याच्यासाठी मी प्रयत्नशील आहे. प्रताप भाई, कोरोना का जब समय था तब ऐसा था कि हम लोग भी बहुत डर के बाहर निकल रहे थे और काफी सारे लोग थे जो लोग बाहर निकल ही नहीं रहे थे. ऐसे समय में आप बाहर थे, आप काम कर रहे थे. कोरोनामध्ये मला शिकायला भेटलं. कोरोना झाला त्यावेळेस सगळेजण घाबरले. त्या कोरोनामध्ये सगळेजण टेन्शन मध्ये, लॉकडाऊन, नवीनच आजार होता, करायचं काय कळत नाही. नामदार महोदयांना कोरोना झाला. मग नामदार महोदयांना ऍडमिट केलं. त्यावेळेस मी मुंबईला होतो आणि माझे मित्र आदरणीय धनराज भाऊ असतील, सगळ्या मित्रांशी मी चर्चा केली की बाबा मला गावाहून फोन येत आहे आणि माझे वडील या ठिकाणी नामदार महोदय कोरोनामध्ये पॉझिटिव्ह असल्यामुळे मुंबईला ऍडमिट आहे आणि लोकांना बेड भेटत नाही, करायचं काय. पारधीला एक प्राथमिक आरोग्य केंद्र सुसज्ज असं बनलेलं होतं. त्यावेळेस आपल्या जिल्ह्याचे कलेक्टर या ठिकाणी अभिजित राऊत साहेब होते आणि रोटरी क्लब यांच्या सहकार्याने, गावातील सगळ्या लोकांच्या सहकार्याने, माझ्या सगळ्या मित्र परिवाराच्या सहकार्याने विचार केला की आपण आपल्या लोकांना कुठे वाचवू शकत नाही, मग आपला फायदा काय. तर एक कोविड सेंटर त्या ठिकाणी 8 दिवसात उभं केलं. कोविड सेंटर सुरू केलं आणि त्या ठिकाणी सगळ्यांना फ्री ऑफ कॉस्ट या ठिकाणी
आपण कोरोनामध्ये लोकांचे उपचार केले. मी त्या कोरोना पेशंट सोबत स्वतः जेवलो, त्यांच्यासोबत फिरलो, त्यांच्या डर नहीं लग रहा मनातली था भीती काढली. डर नहीं लग रहा था आपको? मला पूरी दुनिया डर रही थी. मला कोरोनात भीती अशी नाही वाटली की त्यांचं काम करत असताना मला देवावर विश्वास होता. लोक म्हणतात देव नाही, देव आहे. मला ते देव स्वरूपातच ते लोक होते. त्यांचं काम करत असताना नक्कीच मी विचार केला की कुठंतरी त्या गरीबाचा पेशंटचा वाचवला पाहिजे. प्रत्येक परिवाराची धडपड होती. म्हणजे मुलगा, आई, मिसेस कोरोना पेशंट म्हटलं तर त्याला खिडकीतूनच ताट देत असायची परिस्थिती हा, अत्यंत बिलकुल. कठीण होती. तर त्या काळात आम्ही सगळ्यांना जीव घालणं आणि प्रत्येकाला पेशंटला मदत करणं, त्यावेळेस प्रशासन, आदरणीय नामदार महोदय मंत्री असल्या कारणाने प्रशासनाला आणि मित्र परिवाराला हाताला घेऊन कोविड सेंटर चालवलं. पण माझं भाग्य असं की त्या ठिकाणी आम्ही सेवा करत असताना एकाही मित्राला कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर कोणी दुर्घटना बघावी लागली नाही. आणि त्यांची सेवा करत असताना आम्हालाही देवा कृपेने कोरोना झाला नाही, कारण त्यांच्यासोबत काम करत असताना आमचा कोरोनाच चालला गेला. असं कोरोनामध्ये काम करत असताना डेथ रेट 0 होता आमच्या कोविड सेंटर पाडदीचा. आजही माझ्याकडे तेवढाच सामान या ठिकाणी मित्र परिवाराने दिलाय, तो जतीत आहे. प्रताप भाई, आपको बताया जाता है कि भजन कीर्तन में बहुत रुचि है, तो ऐसा मतलब क्या है ऐसा कि आप भजन कीर्तन में रुचि रखने लग गए? भजन कीर्तनात याच्यासाठी गेलं पाहिजे की राजकारणी माणूस हा खोटं बोलत असतो, पण त्या नारदाच्या गादीवरनी जो कीर्तन करत असतो तो समाज प्रबोधनाचं काम करत असतो. वारकरी संप्रदायातील गात्याच्या गाते आपण जर बघितलं तर गात्याच्या 4 ओळींवर 2 तासाचं कीर्तन होत असतं. पण ते कीर्तन नसून ते आपल्याला आपल्या डोक्यातली धूळ काढण्याचा प्रयत्न करत असतात. समाज कोणत्या दिशेने चाललाय, समाजाला ठिकाणावर आणण्याचं काम वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून प्रत्येक कीर्तनकार पोत तिडकीने करत असतो. म्हणून वारकरी संप्रदायात मी कीर्तनाला जात असतो, माझ्या मित्र परिवाराला कीर्तनात नेत असतो. मी आतापर्यंत 400 लोकांना वारकरी सेवेमध्ये आणि कीर्तन आवडीचं आणलं तर आणलं, पण त्यांना एक कुठेतरी व्यसनापासून दूर करण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी केला. म्हणजे लोक मला म्हणत होते की राजकारणी माणसाचा मुलगा तू एक अपवाद आहे, तू वारकरी आहे, पण राजकारणी माणसाची मुलं म्हटले तर संध्याकाळी कुठेतरी भेटलं पाहिजे. पण मी त्याच्यातला नाही, मी संध्याकाळी कीर्तनात जात असतो. प्रताप भाई, खाना आपके यहाँ पे आप खुद लोगों को दिया करते हैं. ऐसे तो सरकार की योजना है शिव भोजन, जो शिवसेना की ओर से ही शुरू की गई थी. आपके तरफ से शिव भोजन की जगह लोगों को खाना दिया जाता है. कितने लोगों को खाना खिलाते हैं? सर, असा विषय आहे की असे लोक आहे गावात हो, ज्यांना मुलगा नाही, मुलगी नाही, त्यांना खाऊ घालणार कोणी नाही. भीक मागून किती दिवस खाणार? एक दिवस भिकाऱ्याला तुम्ही देणार, उद्या तुम्ही म्हणणार की बाबा रोज काय येतो भीक मागायला. मग मी तो कुठेतरी विचार केला, नामदार मोदयांनी विचार केला की ज्या म्हातारे आई वडील आहेत त्यांना मूल बाळ नाही, त्यांना कोणी वागवणार नाही, मग त्यांना जेवण कसं करायचं? तर मग त्यांच्या घरी डबा देऊ शकतो का? तोही प्रयत्न मी त्यावेळेस केला. आणि आता माझ्याकडे पहिले मी सुरुवात केली तर 100 लोकांना मी जेवण या ठिकाणी पाडदीला स्टॉलवर देत असतो. आणि आता 150 ते 180 लोकांना जे भुकेले झोपू नये. नामदार मोदयांचं म्हणणं आहे की माझ्या गावातील गरीब, गोर गरीब कोणी असेल किंवा परिसरातला असेल तो भुकेला झोपला नाही पाहिजे, म्हणून त्याला कुठेतरी अन्नदान आणि कुठेतरी एक छोटीशी मदत आणि त्याला पोटाला कुठेतरी सपोर्ट देण्याचं काम या ठिकाणी आम्ही 150 लोकांना रोज करत असतो, ते जीपीएस मित्र परिवाराच्या माध्यमातून. प्रताप भाई, पालक मंत्री जो हैं जलगांव के वो गुलाबराव पाटिल जी हैं, पानी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटिल जी हैं. जिले में बहुत सारी ऐसी जगह है जहां पर पानी की बहुत सारी किल्लत है, बहुत समस्या है. विरोधक तो ये बोलते हुए थकते नहीं है कि भाई आपके यहाँ पानी पुरवठा मंत्री होने के बावजूद भी आपके यहाँ पानी नहीं है. क्या कारण है इसका? सर, विषय असा आहे, विरोधक म्हणून म्हटलं तर विरोधकाने सत्ताधारीचे वीक पॉइंट काढावे हेच विरोधकाचं काम असतं. त्याने वीक पॉइंट काढले नाही तर त्याचं दुकान चालणार नाही. मी टीका करत नाही, मी पहिलेच सांगितलं की विरोधकाला एक कुठेतरी सत्ताधारी माणसाला कुठेतरी डाग लावण्याचा प्रयत्न केला जातोय. आपण राजकारण क्षेत्रात बघत आहोत, आपण या मीडियाच्या माध्यमातून बघत आहोत की राजकारण कोणत्या स्तरावर चाललंय. पाणी पुरवठा योजना मंजूर तर केल्या, मान्य आहे, पण गाव खेड्यात काय समस्या आहे
हे टीका करणाऱ्याला माहित नाही. आणि एक विरोधक म्हणून, एक लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी विचार विनिमय केला पाहिजे आणि खरी गोष्ट लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे. तुम्ही प्रश्न चांगला विचारला, मला अत्यंत आनंद झाला. पाणी पुरवठा योजना तर मंजूर केल्या, पण त्या ठिकाणी पाण्याची टाकी बनवायची म्हटली तर खेड्यात ओपन स्पेस असेल त्या ठिकाणी कोणाचं तरी अतिक्रमण आहे. ज्या ठिकाणी टाकी असेल त्या ठिकाणी टाकी बांधून न देणे, त्या आजूबाजूला घरं. त्याच्यानंतर पाण्याचा सोर्स हा प्रत्येक गावाला 5 किलोमीटर, 8 किलोमीटर, 3 किलोमीटर, 10 किलोमीटर असा आहे. नदी ज्या ठिकाणी असेल किंवा ज्या ठिकाणी मोठा पाण्याचा सोर्स असेल त्या ठिकाणून पाणी आणायचं म्हटलं तर प्रत्येकाच्या शेतातून पाईपलाईन करताना शेतकऱ्याचं नुकसान कुठं करायचं. एक शेतकरी, आपण शेतकरीला राजा म्हणतो आणि त्या राजाचं नुकसान कुठं करावं. पाईपलाईन करायची असेल तर त्याच्या शेतातून आणलं तर त्याचं उभं पिकाचं नुकसान होईल, म्हणून तो कुठेतरी विलंब होत असतो. कारण 6 महिने, 7 महिने, 8 महिने त्याचं पीक उभं असतं, त्याच्यामुळे ती पाईपलाईन करता येत नाही. सोर्स ज्या ठिकाणी पाण्याचा करायचा त्या ठिकाणी काही अडचणी येत असतात. समस्यांवर मात करत 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 मग यायचं तर पाण्याची टाकी बनवायची, तर तिथे गावात कोणीतरी विरोध करणार, कोणी विरोधक आला त्याने अर्जपाटे करणार. मग प्रत्येकाच्या समस्या निवारण करत करत कुठेतरी वर्ष विलंबित जातो आणि मग त्या कुठेतरी पाणी पुरवठा योजना थांबतात. पण नामदार मोदयांनी वेळोवेळी आढावा बैठक घेऊन, मिटिंगा घेऊन लोकांच्या समस्यांवर निराकरण करून आता पाणी पुरवठा योजना सुरळीत चालल्या आहेत. काही दिवसात, काही महिन्यात पाणी पुरवठा योजना सुरळीत होतील, मी एवढा आपल्याला आश्वासित करतो. प्रताप भाई, अब एक निजी सवाल, शादी कब हुई आपकी? मेरी शादी 10 साल पहले हुई है. 10 साल हो गए. कितनी बार झगड़ा हुआ है आपका? झगड़ा तो क्या है, हफ्ते में 1-2 बार होता है कि लड़का लड़की औरत बोलती आप पिक्चर लेके जाते नहीं हो, कहाँ घूमने को लेके जाते नहीं हो. तो पॉलिटिशियन लोगों के लिए बहुत ही कठिन क्वेश्चन ये है कि परिवार को कहाँ लेके जाना, ये सबसे बड़े कठिन क्वेश्चन है. आप जब जाते हैं गांव इधर उधर तो उन लोगों को भी लेके जाना चाहिए. आप पूरा जिला घूमते रहते हैं, उनको घर में रखेंगे तो बोलेंगे. माझ्या परिवाराला मला लग्नात घेऊन जायचं म्हटलं म्हणजे माझ्या सख्या नातेवाईकाकडे जर लग्न असतं तर मला यादीमध्ये 5 लग्न असतात. आता मी 5 लग्नात त्यांना फिरवायचं म्हटलं तर त्यांना गाडीतून उतरवा, न्या, प्रत्येकाच्या घरी चहा पाणी घ्या. माझ्याने 5 लग्न होणार नाही. माझं टार्गेट असतं रोज 20-25 लग्न झाले म्हणजे झालेच पाहिजे. प्रत्येकाच्या गरीबाच्या झोपडीतल्या लग्नात गेलं पाहिजे. एक आनंद त्यांचा असतो, दुःख आणि सुख या 2 गोष्टीत गेलं पाहिजे. म्हणून परिवाराला कुठे नेऊन जाणं मला प्रश्न पडत असतो. नातेवाईकाचं लग्न असतं तर परिवाराला सांगावं लागतं तुम्ही पुढे जा, मी नंतर येतो. अशी परिस्थिती राजकारणी माणसाची, माझीच नाही, प्रत्येकाची फसगत इथे कुठेतरी होते. कब आप फिल्म लेके गए भाभी जी को? मी पिक्चर बघायला 10 वर्षात फक्त एकदा नेलेलं आहे मिसेसला. एक ही बार सिर्फ? हा. आणि बाहेर जायचं म्हटलं तर माझ्या मित्राने, आदरणीय धनराज भाऊंनी माझं तिकीट केलं आणि शिमला मनाली गेलो. त्याच्या व्यतिरिक्त मी परिवाराला कुठे नेलं नाही. माझी 8-9 वर्षाची मुलगी आणि 3 वर्षाचा मुलगा आहे, तेही मला रोज प्रश्न विचारत असतात की पप्पा असंच चालणार का. मग राजकारणी माणसाचं मोठा कठीण आहे, पण राजकारणी माणसात तो एक कठीण प्रश्न आहे, पण लोकांच्या समस्या सोडवण्यात जो आनंद आहे तो कुठेच नाही. तो आनंद स्वर्गातही नाही आणि या लोकातही नाही. तो लोकांच्या समस्या सोडवण्याचा आनंद कुठेतरी वेगळाच असतो. भाभी जी को भी राजनीति में कुछ इंटरेस्ट है, सीख रही है क्या कुछ? राजकारणी परिवारातील महिला म्हटलं तर आमच्या परिस्थिती अशी, त्याच्यामुळे तेही कुठेतरी टेन्शन मध्ये पडतात की तुम्ही आम्हाला टाइम देत नाही तर आम्ही मुलाबाळांना कधी टाइम द्यावा. म्हणून राजकारणी माणसाच्या परिवारातील राजकारणी मिसेस जर असतील तर त्या प्रश्नचिन्ह तो त्यांना असतो की कसं होईल बा. पण काय करणार, शासनाने आता 50% महिला आरक्षण केलंय, तर आता ते कुठेतरी त्याला तोंड द्यावं लागेल, त्याला सामोरं जावं लागेल. प्रताप भाई, बहुत सारी बातें हुई आपसे. आखिरी में सिर्फ इतना कहना चाहूंगा कि युवा जो आज के समय में राजनीति में आना चाहते हैं, देखिए राजनीति जो है वो एक दलदल जैसी चीज है, लोग इस चीज को मानते हैं. और अभी के समय में राजनीति में लोग इसलिए आना चाहते हैं कि वो खुद का भला करना चाहते हैं. वो देखते हैं कि राजनीति में बहुत कुछ चल रहा है. आप क्या संदेश देना चाहेंगे युवाओं को? राजकारण जो माणूस याला एक उत्पन्न आणि व्यवसाय म्हणून करत असेल तर त्याचं हे राजकारण नाही, समाजकारण म्हणून आपण केलं पाहिजे. कारण राजकारणात समाजकारण करणं
आणि राजकारण करणं या दोघी गोष्टींची आवड पाहिजे. मी युवकांना एकच सांगतो की समाजकारण करण्याची संधी जर चांगली असेल तर राजकारणात आहे. लोकांच्या समस्या सोडवायचं असेल तर राजकारण आहे. पण राजकारण करायचं असेल तर आपण युवकांना मी एकच सांगतो, बाबांनो, राजकारण आता पहिल्यासारखं राहिलेलं नाही. माझी परिस्थिती थोडी कठीण आहे, माझ्या वडिलांची थोडी कमी होती. राजकारण म्हटलं तर आता राजकारणाची आणि लोकप्रतिनिधीची व्याख्याच आता बदलली. तर आपण नक्की विचार करून राजकारणात आलं पाहिजे. कारण आपण एक व्यवसाय केला पाहिजे, कुठेतरी रोजगार केला पाहिजे, कुठेतरी अधिकारी बनलं पाहिजे, ही माझी इच्छा आहे. पण असो, कोणाला समाजकारणाची आवड असेल तर त्यांनी नक्कीच राजकारणात यावं. प्रताप भाई, खेती में आप रुचि रखते हैं क्या? मला मी 10वी शिकत असताना घरची शेती कोणी बघायची. आमदार महोदय असताना मंत्री महोदय टाइम देऊ शकत नाही, त्यांनी शेतीमध्ये टाइम न दिला. मग मी शाळा कॉलेज करत असताना थोडा वेळ शेतीला देत असायचो. शेती बघत बघत मग सालदार असतील, गाळं जोड आपल्याकडे होतं. कमी शेती होती कारण नामदार महोदयांची परिस्थिती एकदम शून्यातून निर्माण झालेली होती. 5-6 एकर शेती होती. ती शेती बघत बघत मग त्या शेतीमध्ये विहीर खोदली, विहिरीला पाणी लागलं, त्याच्यानंतर ठिबक वगैरे केली, कपाशी लागली. म्हणजे रोज सकाळ संध्याकाळ मी 1-1 तास शेतीला देत होतो. आज मी ड्रॅगन फ्रूट आणि मोसंबी या दोघी गोष्टी मी शेतीत लागवड केलेली. मला लोकांनी वेड्यात काढलं होतं की करता काय. माझं शेतकरी बांधवांना एकच सांगणं की एका पिकाच्या मागे पडू नका. कुठे शेतकरी हवालदिल होतोय आणि शेतकरी कर्जात डुबतोय. त्याच्यामुळे कुठेतरी पीक चेंज केलं पाहिजे. म्हणून मी मोसंबी आणि ड्रॅगन फ्रूट याच्याकडे 100% लक्ष देऊन त्याच्याकडे उत्पन्न कसं करता येईल, त्याला कसं डेव्हलप करता येईल याच्याकडे पूर्ण वेळ लक्ष देत असतो. अभी ये बताइए प्रताप भाई कि आप वीआईपी व्यक्ति है, एक वीआईपी व्यक्ति के सुपुत्र हैं. वीआईपी नेचर कितना रखते हैं आप अपने अंदर? आप जब कहीं जाते हैं, मंदिर में जाते हैं कहीं, तो वहां पे वीआईपीनेस दिखाते हैं क्या? नाही, माझ्या वडिलांचे संस्कार आहे. मी तुम्हाला सांगतो की वडिलांनी सांगितलंय की आपण वडाचं झाड बघितलं असेल, वडाचं झाड किती मोठं असतं पण त्याच्या पारंब्या जमिनीशी असतं. म्हणून मंत्री महोदयांनी सांगितलंय की वाकून आणि झुकून चाललं पाहिजे. तर व्हीआयपी ट्रीटमेंट नकोय मला, व्हीआयपी जीवन नकोय मला. कारण शून्यातून विश्व निर्माण केलेलं माझ्या वडिलांनी, मी ती परिस्थिती जवळून बघितलेली आहे. त्याच्यामुळे एक सर्वसामान्य माणसासारखं जगलं पाहिजे आणि लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला पाहिजे. व्हीआयपी ट्रीटमेंट जर केली तर लोक म्हणतील हा भरपूर शहाणा आहे. त्याच्यामुळे लोकांमध्ये लोकांसारखं राहिलं पाहिजे, तरच त्या राजकारणाला राजकारणी म्हणून एक कुठेतरी लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलेल. बचपन में गुरुजी से मार खाई थी क्या आप? लहानपणी मी भरपूर मार खाल्लाय, शिक्षाही घेतलेली आहे. मी खोडसर तर होतो, पण सर एक सांगू इच्छितो की वडील आमदार असल्यामुळे माझ्या 11वीच्या ऍडमिशनला घरून कोणी नाही, माझ्या डिप्लोमाच्या ऍडमिशनला कोणी नाही, डीएडच्या ऍडमिशनला कोणी. वडिलांनी सांगितलं होतं की तुझ्या कर्तृत्वावर तू केलं पाहिजे. आणि एक शाळेत शिकत असताना वडिलांनी सांगितलं होतं याने जर काही केलं तर याला मारा. पण आता परिस्थिती सर तशी नाहीये. आता मुलाला मारलं तर वडील भांडण करायला शाळेत येत असतात. मी एक संस्था चालवतोय, परिस्थिती कठीण आहे. मी भरपूर मार खाल्लाय, मी मस्तीही केलाय शाळेत. मी खोडसर होतो. मला शिक्षक क्लास जेव्हा चालू व्हायचा, एखाद्या शिक्षकाने मला तासभर कान पकडून उभं केलं, कोंबडा करून उभं केलं. म्हणजे मी सगळ्या गोष्टी केलेला हा माणूस आहे. त्याच्यामुळे आदरणीय नामदार महोदयांच्या परिवारातला जरी असला, एक मंत्र्याचा मुलगा तरी असला, तरी शिक्षण मी ग्रामीण मधून घेतलंय आणि सर्वसामान्यांच्या मुलाप्रमाणेच मी शिक्षण घेतलेलं. प्रताप भाई, अब आखिरी में सिर्फ कोई भी जीवन में आपके एक बहुत दुख का क्षण बताइए और एक बहुत खुशी का पल बताइए, जब आपको बहुत दुख हुआ हो किसी समय और बहुत खुशी हुई किसी समय. माझे वडील आमदार झाले, नामदार झाले, सहकार मंत्री, तेव्हा प्रत्येक वेळेस टीव्हीवर नाव यायचं आणि नाव चाललं जायचं, टीव्हीवर यायचं, नाव चाललं जायचं. ज्यावेळेस माझे वडील आमदार झाले आणि लाल दिव्याची गाडी घरी आली, तो माझा आनंदाचा क्षण होता. आणि माझा दुःखाचा क्षण, माझी आजीने मला भरपूर, म्हणजे वडील मारायचे तर मी आजीच्या मागे लपायचो. आजी हे प्रेम वेगळंच असतं. आजी आणि बाबा हे नक्कीच प्रत्येकाच्या आयुष्यात हा प्रसंग आला पाहिजे. आजीने माझं लग्न झालं आणि माझे ज्यावेळेस आजींचे पंतू नातू खेळवण्याचा वेळ होता, त्यावेळेस माझी आजी गेली.
तो माझा दुःखाचा प्रसंग या ठिकाणी मी तो मानत असतो की माझी आजी अजून मला हवी होती. कारण माझ्या आजीने नामदार मोदयांची आई 5 महिन्याची असताना ज्या काकूने नामदार मोदयांना वागवलं, त्या आजीमुळेच नामदार मोदय राजकारणात आले. तिने मदत केली. एक बाबा म्हणजे काका त्यांचे फौजदार होते आणि आजीने काकूने त्यांना वागवलं. त्या आजीने मला वाढवलं. मला सायकल घ्यायची होती तर तिला पेन्शन यायचे, त्या पेन्शन मला सायकल दिली. मला काही घ्यायचं असेल तर मला गुच्छाप मध्ये पगार आला की 100-200 रुपये दिले म्हणजे मी खुश. मग ती गेल्यानंतर ते दुःख मला जे होतं ते दुःख कधीच न बघण्यासारखं मला त्यावेळेस ते होतं. थैंक यू. ये थे हमारे साथ मंत्री गुलाबराव पाटिल के सुपुत्र प्रतापराव गुलाबराव पाटिल. बातें आपने सुनी ना, अभी आपको ये चीज़ समझ में आ रही होगी कि जैसा दिखता तसा नसता. लेकिन यहाँ पे जग फंसता नहीं है, यहाँ पे सभी कुछ अच्छा हो सकता है. एक व्यक्ति राजकारण में अगर बुरी नज़र से, बुरे दिमाग से आए तो बहुत कुछ बदल सकता है, और अच्छे दिमाग से आए तो भी वो बहुत कुछ पॉजिटिवली बदल सकता है. और यही वो इंसान है जो आपको पॉजिटिवली बहुत कुछ बदलने का काम कर सकता है. इसी तरह के पॉडकास्ट के लिए हम लोग फिर से मिलेंगे नए व्यक्ति और नए गेस्ट के साथ. तब तक के लिए जय हिंद. भंगाळे गोल्ड जलगाव, सोनं खरेदीसाठी विश्वासाचं एकमेव नाव भंगाळे गोल्ड.